अध्याय 3. अर्जुन कृष्णाला निमित्ता, हे केशव, हे जनार्दन, तू सकाम कर्मावशी बुद्धिमार्गू श्रेष्ठ म्हणून सांगता. जल्यारी तू हांवें हें घोर युद्ध करका म्हणून कसल्या अपेक्ष करतस. तुगेल हे अस्पष्ट उतरा निमित्त मुगेल बुद्धी भ्रांत जाला. त्या निमित्त म्हाका अत्यंत श्रेयस्कर जाल्लो मार्ग खंयचे म्हूण ತಿಳಿಸಿ. तेदान कृष्ण अर्जुनाला सांगता, अर्जुना, हांवें सुरवेकची मोक्ष प्राप्तीक 2 मार्ग सांगला. एक ज्ञानमार्ग आनी एक कर्ममार्ग. विचार आनी चिंतन करतल्यांक ज्ञानमार्ग, कर्मशील व्यक्तींक कर्ममार्ग. कर्म करनाशी बशी निमित्त कोणाकय कर्मा दाखून मुक्ती प्राप्त जायना. नैवें कर्म त्याग करत निमित्त कोणाकय परिपूर्णते प्राप्त जायना. इत्या म्हळ्यार कोणाकय कर्म करनाशी एक क्षण जाल्यार आशा साधिना. प्रत्येक व्यक्तीनय प्रकृतीचे गुणा अधीन जावन कर्म करपाचीच. कोण तांगेलें बाह्य इंद्रिय निग्रह करून इंद्रिया विशया बगे मनान चिंतन करता की तसल्यांक विमुडात्मा आनी मिथ्याचारी म्हणून सांगचें. तेंची कोण तागेलें इंद्रिय निग्रह करून मनान निस्वार्थ जावन कर्म करता तो व्यक्ती अत्यंत श्रेष्ठ जाल्लो. त्या निमित्त तुगेलें कसन कर्तव्य कर्म आसा तें तूं करी. कर्म करचें, कर्म करनाशी आशी बशी कितली की उत्तम. कर्म करनी जाल्यार हे शरिराचें पोशण तार करूं सादिना. खंयची कर्म आमी यज्ञ म्हूण करता ती, कर्तव्य म्हूण करता ती, तसल कर्म मात्र बंधनां दाखून मुक्त जावन आसता ती. आनी मनुष्य बंधनाक सिरकून पडना. सकाम कर्म मनुष्याक बंधनां घालता. अर्जुना, त्या निमित्त तूं अनासक्त जावन फला अपेक्षा नाशी निस्वार्थ जावन कर्म करी. सृष्टी आरंभारी प्रजापतीन मनुष्यकुल आनी यज्ञ दोन्ही उत्पन्न केलें. आनी प्रजापती सांगता, तुमकां हें यज्ञ आचरण करत निमित्त पुरा नमन्याचें सूख प्राप्ती जाता. तुमगेले मना इश्ट पुराय पूर्ण जाता ती. तुमी हें यज्ञा मूलक देवतेंक संतुश्ट करात. तेदना देवतेय तुमकां संतुश्ट करतात. अशी देवतेले आनी मनुष्याले परस्पर सहयोगा निमित्त पुरा जनाक चांग जाता. आनी तुमकां समृद्धी आनी परम कल्याण प्राप्ती जाता. कसं सूख तुमी अपेक्षा करता की तें सूख तुमकां देवते दिता आसता ती. खंयचे मनुष्य ताका प्राप्त जाल्लें सूख देवतेंक आनी विंगड जनांक दिनाशी एकलो अनुभव करता की तसलो व्यक्ती पापी. कोण यज्ञाचें शेष मात्र भक्ष करता की तो पुरा नमन्याचे पापा दाखून मुक्त जाता. खंयचे मनुष्य तागेल खातीर मात्र भोजन तयार करता आनी एकलो खाता तो पापा खाता म्हूण लेखा. पुरा प्राणी अन्नान उत्पन्न जाता ती. अन्न पावसान उत्पन्न जाता. पावस यज्ञान उत्पन्न जाता. यज्ञ आमी केलेले कर्तव्य कर्मान उत्पन्न जाता. कर्माचें मूल ब्रह्म. हो ब्रह्म परब्रह्मा दाखून उत्पन्न जाता. त्या निमित्त सर्वव्यापी परब्रह्म पुराय यज्ञांत प्रतिश्ठीत जावन आसता. कोण हे सृश्टी अशें यज्ञचक्र चलच्याक सहायक जायना आनी हंतू भागीदार जायना तो व्यक्ती दुष्ट बुद्धीचो. तसलो व्यक्ती केन्नाय इंद्रिया सुखांतूच मग्न जावन आसता. असल मनुष्य व्यर्थ आनी पाप भरलें जीवन काडटा. कोण आत्मांतू संतुश्ट जावन आसता, संतृप्त जावन आसता, ताका कसले नमन्याचें कर्तव्य कर्म आसना. आत्मसाक्षात्कार जाल्ल्या मनशाक ताणें करपा जाल्लें खंयचेय कर्मय बाकी आसना. आत्मसाक्षात्कार जाल्ल्या व्यक्तीक कर्तव्य कर्म करनाशी आशाक कारण येना. आत्मसाक्षात्कार जाल्ल्याक तागेलें कर्तव्य कर्म सोडचें आवश्यकता येना. साक्षात्कार जाल्लो मनुष्य तागेल्या स्वार्था खातीर विंगड जना वयरी अवलंबीत जायना. अर्जुना, त्या निमित्त तूं अनासक्त जावन फला अपेक्षा नाशी निस्वार्थ जावन कर्म करी. निस्वार्थ जावन कर्म करतल्यांक मात्र परमात्मा प्राप्त करून घेवचें साध्य आसा. जनक महाराजा आसले ज्ञानी जन निष्काम कर्म करचे मुलकाची पूर्णतनी परमगती प्राप्ती करून घेतली.
तुवें तांगेल्या वरीची निस्वार्थ जावन कर्म करता. जनकल्याणा खातीर, समाजाचे उन्नती खातीर तुवें कर्म करतरच का. कसने श्रेष्ठ जन आचरण करता ती तेंची जनसामान्य आचरण करता ती. श्रेष्ठ व्यक्ती कसने आदर्श समाजाक दिता ती तेंचे आदर्श सामान्य जन आचरण करता ती. तूं वत म्हाका पळय, म्हाका 3 लोकांतूय करपा गेलें कर्म कसं नेना. हांवें प्राप्त करपा गेल्लो वस्तू कसलोय ना. जाल्यारय हांव कर्म करतर आसता. कित्याक म्हळ्यार हांव कर्म करना जाल्यार तेदन पुराय जनय मिगलो मार्ग अनुकरण करतात आनी म्हाका पळोवन कर्म करचें संपूर्ण सोडतात. संवसारांत जनांनी कर्म करचें सोडलें म्हूण जाल्यार अव्यवस्थ सृश्टी जाता आनी सृश्टींत अराजकता येता. हाजे निमित्त संवसार नाश जावन वता आनी हांवची हे सगळे संवसाराचे नाशाक कारण जाता. अशीं जावचें न्हय म्हणून हांव म्हगेल नियत कर्म करतर आसता. कशीं संवसारांत जन फला अपेक्षेर कर्म करतात तशींच ज्ञानी व्यक्तीन फला अपेक्षा नाशी कर्म करता. ज्ञानीनी संवसाराचे उन्नती खातीर निस्वार्थ जावन कर्म करता. ज्ञानीनी केन्नाय अज्ञानी जनालें मन विचलीत करूं नज. बदलाक ज्ञानी जनांनी अज्ञानीनी हगूर निष्काम कर्म करची तशी प्रेरणे दितच का. प्रत्येक व्यक्ती प्रकृतीचे गुणामुलक कर्म करता. कोणाल मनांत तो अहंकार भरला तो अहंकारा वश जावन हांव करतलो म्हूण लेखता जाल्यार हें कर्म पुराय करतली प्रकृती. प्रकृतीची गुण ताजे कार्यक्षेत्रांत कर्म करता आसतात. हें गोत्त आशिल्लो मनुश्य कर्मफलांत आसक्त जायना. कोण हे प्रकृती गुणाचे क्रियेन भ्रमीत जातकी तो त्या प्रकृती क्रियेंत आसक्त जाता आनी बंधनाक सिरकून पडटा. तसले अज्ञानीले मन ज्ञानी मनशांनी विचलीत करूं नज. त्या निमित्त तूं अर्जुना पुरा नमने कर्मा फल त्याग करून तुगेल प्रज्ञे आत्मांत स्थित करून तुगेल पुरा नमने कामना आनी अहंकार सोडून आनी पुरा नमनेचे मनाचे संकोच सोडून युद्ध करी. कोण पूर्ण श्रद्धेरी आनी कसलीय चूक सोदिनाशी मिगेल उपदेश पालन करता तसलो पुरा नमनेचे कर्मबंधना दाखून मुक्त जाता. कोण मिगेल वैरी जळकायेन मिगेले उपदेशाचे तिरस्कार करता आनी उपदेशाचे पालन करना तसलो व्यक्ती ह्या ज्ञाना बग्गे मूड जावन आसता आनी तो नश्ट जाता. ज्ञानी जो सामान्य जन जो प्रकृती दाखून मेळ्ळेले स्वभावाचे अनुसार जावनूची तांगेल कर्म आचरण करतात. कर्मा दाखून बचाव जावच्याक कोणाचेंय साधना. आमगेल स्वभाव बलवंत जावन नियंत्रण करचें खंयचेय रितीरी प्रयोजन ना. अशी नियंत्रण करचें व्यर्थ. प्रत्येक इंद्रियाकय इंद्रिया विशयांत सूक्ष्म रुपारी राग आनी द्वेष आसूनच इंद्रिया विशय मनाक ताजे कडेन आकर्शीत करता. नैवे मनांत द्वेष उत्पन्न करता. मनुश्यान हे राग आनी द्वेषांत सिरकून पडूं नज. कित्याक म्हळ्यार हो राग आनी द्वेष मनुश्याले मुक्ती मार्गांत बाधक. परिपूर्ण जावन करनाशी आशो स्वधर्म परिपूर्ण जावन करचे परधर्मा भशी श्रेष्ठ. आपणालो स्वधर्म पालन करतना मृत्यू आयल्यारय होडना. हें परधर्म आचरण करचे भशी कितलीकी उत्तम. कित्याक म्हळ्यार विंगड जालो स्वधर्म भयानक. अर्जुन कृष्णाले निमित्त मनुष्याक इच्छी ना जाल्यार बलात्कारारी पापकर्म करूंक खंयच्या निमित्त प्रचोदीत जाता. तेदना भगवान श्रीकृष्ण सांगता अर्जुना रजोगुणाचे संपर्कान उत्पन्न जावचें काम आनी क्रोधाचे हक्क कारण. हें काम म्हणलेलें ह्या जगत्याचे पापान भोवन गेलेले शत्रू. कशीं अग्नीक धुराचें आवरण आसता, कान्नडीक धुळीचें आवरण आसता, भ्रुणाक गर्भकोश आवरण आसता, तशींच नमनमनेचे कामाचें आवरण आत्माक आसता. जिवाले शुद्ध प्रज्ञेक आवरणा रुपारी अशी हें काम
जिवाली वाट चुकयता. हे कामाक तृप्ती मेळिल्ली ना. हें काम उज्जूसे जळत आसता. हें काम इंद्रिय मन आनी बुद्दीन तूं वास करता. हें काम इंद्रिय मन आनी बुद्दी मूलक जिवालें शुद्ध प्रज्ञे आवरत करून जिवाक विचलीत करता. त्या निमित्त अर्जुना आरंभारीची इंद्रिय नियंत्रण करून काम मेळिल्ले शत्रूक ध्वंस करी. ज्ञान आनी प्रज्ञे नाश करचे तसले हे कामाक नाश करी. हे देहा बशी इंद्रिय श्रेष्ठ, इंद्रियां बशी मन श्रेष्ठ, बुद्धी मना बशी मस्त श्रेष्ठ, आत्म बुद्धी बशी बहुश्रेष्ठ. अर्जुना आत्म इंद्रिय मन आनी बुद्धी बशी मस्त श्रेष्ठ. मन आनी बुद्धी बशी श्रेष्ठ जावन अशें आत्माचे साक्षात्कार करून घे. मनाक निरुद्ध स्थितीर राबोवन आत्माक परमात्मान तूं स्थित करी. हे प्रकार केदनाय गेलुवच्याक साध्य नातिले हे काम मेळिल्ले शत्रूक नाश करी. ओम